सी प्रिव्हेन्शन म्हटलं किंवा अर्ली ट्रीटमेंट म्हटलं म्हणजे जेव्हा कोणाला पहिल्यांदा पिरियड इरेग्युलर झाले आणि ते अगदी टायमिंगवर डॉक्टरांकडे पोचले आणि त्यांना बेसिक PCODचा मुळात कारण काय हे कळालं ना, देन 90% दे नीड नो मेडिसिन. मेडिसिन्स कोणाला पिक्चरमध्ये येणार जे खरंच खूप वर्षापासून वेट लॉस ट्राय करताय आणि फॉर सम ऑफ दी अदर रिझन त्यांचं होत नाहीये, किंवा खूप वर्षापासून ट्राय करताय प्रेग्नेन्सीचं त्यांचं होत नाहीये, किंवा एक प्रमाणाच्या बाहेर त्यांना PCOD आलाय म्हणजे एक्स्ट्रीम लेवल, तर त्यांना लागतं. सो PCODचा बेसिक प्रॉब्लेम काय होतो ना, जेवढी जास्त अंडी त्याच्यात क्वालिटी पुअर होऊन जाते अंडीची. सो त्याच्यामुळे PCOD जर कंट्रोलमध्ये असेल तर त्यांची एग्स छान बनतात. जर PCOD आउट ऑफ कंट्रोल असेल तर एग्सची क्वालिटी पुअर होते. सो ट्रीटमेंट आणि गोळ्या हे फॅक्टर्सवर डिपेंड करणार. कोण यंग बाय आली 18, 19, 20 वर्ष पण डेडिकेटेड आहे टू लूज वेट, तिला कळलंय की मला हा आजार आहे, एक सायकल मिस झाली, इमिजिएटली केम टू अस, अंडरस्टूड द मेडिसिन्स, लाईफस्टाईल चेंज करायला रेडी आहे, उद्या ॲथलीट जॉईन करते, तिला काही औषधांची गरज नाही आहे. पण कोण आहे जे अगदीच स्ट्रेसफुल आहे, नवीन नवीन लग्न झालंय आणि 6 महिने पिरियडच नाही आले आणि तिला मूल पाहिजे, तर कधी कधी एक्स्ट्रीम लेवल्स ऑफ अँटीऑक्सिडंट द्यावे लागतात. सगळ्या गोळ्या हॉर्मोन्स नसतात. अँटीऑक्सिडंट काय असतं ना, जेव्हा आम्ही अंडी बघतो PCOD मध्ये, तेव्हा भरपूर अंडी असल्यामुळे ना एक पण चांगलं अंड बनत नाही. सो कधी कधी बॉडीमध्ये जे केमिकल रिॲक्शन्समुळे ऑक्सिडेशन होत आहे ना, ते कमी करायला आम्हाला थोडे अँटीऑक्सिडंट्स द्यावे लागतात, जस्ट टू गिव्ह देम अ गुड एग क्वालिटी. कधी कधी 90% लोकांनी लाईफस्टाईल, अँटीऑक्सिडंट ट्रीटमेंटने आणि थोडेफार डाएट वगैरे करून ऑटोमॅटिकलीच प्रेग्नेंट होऊन जातं. बट काही फॅक्टर्स आहे जेव्हा खरंच मेडिसिन लागते. सपोज अगदी 85, 95 kg आहे किंवा 100 क्रॉस झाली आहे आणि नाव शी इज लाईक 35-40 इयर्स आणि आमच्याकडे प्रेग्नन्सीसाठी आली आहे, तर वी वॉन्ट की तिचं फास्ट वेट लॉस पाहिजे. तेव्हा कधी कधी जे PCOD मध्ये बाकी आजार येतात, जसं हायपर इन्शुलिनेमिया, दॅट आय विल टॉक लेटर, ते सगळं कमी करून वेट लॉस थोडं फास्ट करण्यासाठी आम्हाला थोडे अलाइड मेडिसिन्स घ्यावे लागतात. म्हणजे अँटीऑक्सिडंट्स बरोबर हॉर्मोन्स स्ट्रॉंग करण्याच्या गोळ्या, त्यांच्या इम्बॅलन्सला बॅलन्स करण्यासाठी कधी कधी थोडेफार हॉर्मोन्स, हे एक बॅस्केटमध्ये द्यावं लागतं. पण इट हॅज टू बी इंडिकेटेड. म्हणजे आता कोण खरंच इंडिकेटेड आहे तर आम्ही देऊ, पण सगळ्या PCOD पेशंट्सना नो. आयुष्यभरासाठी तर कधीच नाही. कधी अगदी इम्बॅलन्स झालं, सडन वेट गेन झालं, जसं आता मार्चेंट फॉर एक्झाम्पल, कोणतरी महिनाभर बसूनच आहे, 4 किलो वाढले आणि पिरियड मिस झालं, येस, टेम्पररी 2-3 महिन्यासाठी मेडिसिन देतो, तिची एक लाईफस्टाईल सेट झाली अँड शी इज बॅक टू अवर रुटीन, नो मेडिसिन्स आफ्टर दॅट. कधी नंतर तिला प्रेग्नन्सीमध्ये इश्यू झालं तर अँटीऑक्सिडंट्स देतो, शी गेट्स प्रेग्नंट अँड डन, त्याच्यानंतर काही नाही. सो इफ आय टेक 100 वुमेन, त्याच्यातली 5 की 10 असेल ज्यांना खरंच रिगरस ट्रीटमेंट लागणार, डिपेंडिंग अपॉन द कॅटेगरी. 90% काही नाही. जे काही मेडिसिन्स पण कोण बोलत असला तरी ते अँटीऑक्सिडंटच असणार आहे किंवा अँटी मेल हॉर्मोन असणार आहे, जे आपलं मुळात मेल हॉर्मोन वाढतं. सपोज कोण आलंय ज्यांना खूप फेशियल हेअर आलाय PCODमुळे किंवा खूप हेअरफॉल होतोय, मग त्यांना त्याचे ॲड ऑन मेडिसिन्स देतो. इट इज नॉट की ते डायरेक्टली PCODला ट्रीट करायला देतोय, बिकॉज इट इज नॉट ट्रीटेबल. आपण फक्त त्याचे सिम्पटम्स आहे ना ते आजारानुसार ट्रीट करतो ऑन मेडिसिन्स. आणि द पेशंट इज मोटिवेटेड, ती स्वतः वेट लॉस करते, झालं, यंग पेशंट आहे 20 to 23, शी इज बॅक टू ओके, सोडून द्या. काहीही गोळ्यांची गरज नाही, नॉट ॲट ऑल. कुठलीही गोळी कायमस्वरूपी PCOD मध्ये नसते. इट इज ओनली 120% लाईफस्टाईल. हा, कुठे ना कुठे काय पॉज आलं इन दी एंटायर लाईफ, तर तेवढ्या पुरतं बस, तेवढ्यासाठी यायचं, करेक्ट करायचं, ओके झाले, लाईफस्टाईलवर परत आलात, येस. मुळात 100% इज डिसिप्लिन इन द पेशंट. सी, आय ऑलवेज फील की कोणाला खरंच हेल्दी राहायचं आहे ना, तर आपल्याला थोडं बोरिंग आणि डिसिप्लिन राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. खूप एन्थू किंवा खूप एक्सपेरिमेंटल किंवा मला हे पण ट्राय करायचं आहे, खाण्यात ते पण करायचं आहे, रात्री इथे जायचं आहे, डिनरला लंचला तिकडे जायचं आहे, नाही जमणार. बिकॉज
आपल्या सगळ्यांच्या लाईफस्टाईलमध्ये ना 4-4 तास एक्सरसाइजला काढणं इज नॉट पॉसिबल. म्हणजे तुम्ही असू द्या, आम्ही असू द्या, और XYZ एनीबडी. हल्ली कोणी फ्री नाहीये टू वर्कआउट इन द जिम फॉर 4 hours अंटिल अनलेस तो त्यांचा प्रोफेशनच आहे. अदरवाईज नो बडी. सो जर कोण खरंच हेल्दी आहे टिल 90 years of age, दे हॅव ऑलवेज फॉलोड 2 things. वी आर इंडियन्स, आपण इंडियन्स आहोत, आपण अमेरिकन्स, UK, ब्रिटिशर्स नाही आहोत. आपलं मुळात जेनेटिक्स काय आहे? भाकरी भाजी. ज्यांनी ॲक्च्युली 2 मील डेवर ठेवले, म्हणजे एक लंच 11 वाजता, एक डिनर 6 वाजता, जे अजूनही गावाकडे होतं, त्यांना कुठे बघितले आजार? कधीच नाही. ते अक्षरशः माझी आजी तर अगदी 95 क्रॉस करून वर गेल्या. सो दिस इज हाऊ यू हॅव टू बी. जर तुम्हाला एक्सपेरिमेंटल व्हायचं आहे तर तुम्हाला कुठे ना कुठेतरी आजार येईल. अँड दे ऑल कम अंडर सिंड्रोम्स, म्हणजे मेटाबॉलिक आजार. वजनामुळे, अनहेल्दी इटिंगमुळे हे आजार येणार. बॅक टू बॅक एक ना एक काहीतरी डायबिटीज येईल, हायपरटेन्शन येईल, समथिंग विल कम. सो इफ यू वॉन्ट टू बी हेल्दी, लर्न टू बी बोरिंग. दिस इज रूल नंबर 1. आपण कितीतरी व्हेरी गुड पर्सनॅलिटीज बघूया, जसं XYZ, some I will not name them. They have stayed well till 90-95. जस्ट 2 वेळा जेवायचे, 1 तास वॉकिंग करायचे. असं पण नाही की त्यांनी काय बॉडी बिल्डिंग केली की वेटलिफ्टिंग, काही नाही. त्यांचं एक रुटीन पॅटर्न, सकाळी 6ला उठायचे, 1 तास वॉकिंग करायचे, एक ब्रेकफास्ट विच इज टू बी 2 बॉइल्ड एग्ज ऑर समथिंग, किंवा ओट्स, स्मूदी, एक 12 वाजता लंच, एक 6 वाजता डिनर. सो हे ज्यांनी फॉलो केलंय ना मनापासून, आय डोंट फील त्यांना कुठलाही, अंटिल अनलेस इट इज फॉर सम अदर रिझन, लाईफस्टाईलमुळे आजार येणार. आपला प्रॉब्लेम काय झाला, वी स्टार्टेड अडॅप्टिंग द वेस्टर्न सिव्हिलायझेशन, की तिकडे बर्गर बनतं, आपण पण बर्गर खाऊया. पण नाही, इंडियन जेनेटिक्सला काहीतरी गोष्टी नाही चालत, जे जेव्हा आपण जेनेटिक्स चेंज करायला जातो ना त्याच्याबरोबर आजार येतात. पहिलं काय एवढ्या कॅन्सर नव्हत्या, आता काय ऐकायला आलंय? काहीतरी आपली लाईफस्टाईल डॅमेज होतेच आहे ना. रिफाईंड फूड, आउटसाईड फूड, अननेसेसरी मिक्सिंग ऑफ फूड. चायनीज बरोबर तंदूर, तंदूर बरोबर नॉर्थ इंडियन बरोबर साऊथ इंडियन, सगळंच एक ताटात आपण खातो. बरोबर. दिस इज ऑल्सो रॉंग ना. शेवटी पोट तर एकच आहे, डायजेस्टिव्ह कपॅसिटी एकच आहे. या सगळ्या इम्बॅलन्समुळे अर्धे आजार सुरू झाले. पहिलं कुठे व्हायच्या PCOD? काहीच नव्हतं, आणि होत्या तरी कधी कळायलाच नाही. सिम्पल, बिकॉज दे नेव्हर हॅड ओबेसिटी. त्यांना कधी इश्यूज नाही झाल्या, आणि एवढ्या मुलं की बायकांना पिरियडच कधी यायचं त्यांना आठवण नसायचं. बॅक टू बॅक. मला इथे विचारायचं की बर्थ कंट्रोल पिल्स घेणं, जर तुम्हाला PCOD आहे हे तुम्हाला माहिती आहे, करेक्ट, आणि तरी तुम्ही बर्थ कंट्रोल पिल्स घेताय, तर हे किती सेफ आहे? बर्थ कंट्रोल पिल्स परसे जे आहे ना ते खूप सेफ आहे. बिकॉज त्यांना खूप रिसर्च आणि खूप डोज रेग्युलेशन, साईड इफेक्ट सगळं बघून बनवलेलं आहे. पण ते आता PCOD साठी जे ट्रीटमेंटमध्ये वापरतोय ना त्याचे खूप पर्टिक्युलर इंडिकेशन्स आहे, त्याच्यातच वापरलेलं बरं. म्हणजे कधी कधी जर बायकांना खूप हेवी फ्लो आलं आफ्टर 6 months ऑफ नो पिरियड, मग कोण ना कोणतरी डॉक्टर त्यांना बर्थ कंट्रोल पिल्स देणार. इन शॉर्ट कसं आहे ना, तुमच्या बॉडीचे हॉर्मोन्स गडबड झाले म्हणून बाहेरचे हॉर्मोन्स तुम्हाला तात्पुरतं रिलीफ देणार, पण हे कुठलंही ट्रीटमेंट परमनंट नाही. सो इफ यू आर टेकिंग बर्थ कंट्रोल पिल्स, ह्याच्यात तेच इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनचे कॉम्बिनेशन्स आहे. हेच इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन तुमच्या बॉडीमध्ये जाणार, तुमचे इम्बॅलन्स्ड हॉर्मोन्सला एक बॅलन्समध्ये आणणार आर्टिफिशियली. तुम्हाला टेम्पररी 3-4-6 महिने रिलीफ पण वाटेल. द मिनिट युअर ऑफ द मेडिसिन, यू गो बॅक टू द सेम प्रॉब्लेम. त्याच्यामुळे तुम्हाला हे समजणं खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही जर बर्थ कंट्रोल पिल्स घेताय, इफ ॲडवाइज्ड बाय द डॉक्टर, इज ओके. बिकॉज कुठलाही डॉक्टर तुम्हाला 3 ते 4 की 5 महिने देणार, बट तुम्ही मुळात जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावर बेटर वर्कआउट केलं ना की तुम्हाला ह्या पिल्सची गरज नसणार. या पिल्स आर अ व्हेरी शॉर्ट टर्म ट्रीटमेंट, ज्याच्यात तुम्हाला इमिजिएट रिलीफ वाटेल, पण काहीही लॉंग टर्म मिळणार नाही. हां, थोडेफार 1-2% साईड इफेक्ट्स होतात, बट दॅट इज कम्पेअर्ड टू एनी अदर पिल्स. आणि हल्लीचे नवीन पिल्स आले ना, कधी कधी कशामध्ये ना वेट लॉस इज ऑल्सो एन इफेक्ट, आणि हे प्रिसाईज ट्रीटमेंट तुम्हाला डॉक्टरच देणार. सो स्वतःच्या मनाने काही घेऊ नका, दॅट इज दी ओनली रिक्वेस्ट.